माय नेम माहिती नाही काय? मुन्ना आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केला. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेटला इम्पोर्ट करून घ्यायचं. इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला यायच्यानंतर ऑलरेडी मी इथे तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करून दिलंच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे फोटो आहे ते इथे ॲड करायचे आहे. कसे फोटो ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगून देतो. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती किंवा नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटो आहे त्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं फोटो तुमचा ॲड होऊन जाणार. फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती जाऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर फोटोवरती जाऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती यायचं. नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. ते झाल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे एक ग्रुपची लेअर दिसणार 20.13 सेकंदावरती. आल्याच्यानंतर ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती यायचं आहे. पहिल्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि या फोटोला इथं तर बघू शकता तुमचा फोटो असा काही अशा प्रकारे ॲड होऊन जाणार. तिथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुमचे जे 2 ग्रुपचे लेअर आहे तिथं पण तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. आल्याच्यानंतर आता एक तुम्हाला PNG दिली आहे. ते PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती क्लिक करायचं आहे. काही अशा प्रकारची PNG आहे. PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसणार यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरी सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.